श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आणि आज आपण बघणार आहोत सिंह राशीचे वार्षिक राशी भविष्य म्हणजेच काय की येणारा जो 2025 हे वर्ष आहे ते तुमच्यासाठी कसं असणार आहे याची सविस्तरपणे माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा। आपण कुठल्या गावातनं कुठल्या शहरातनं हा व्हिडिओ बघत आहात हे सुद्धा कमेंट मध्ये नक्की लिहा। तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। पहिल्यांदा बघूया मित्रांनो की अतिशय धाडसी, प्रभावी आणि सूर्यासारखी तेजस्वी रास म्हणजे सिंह रास। सिंह राशीचे व्यक्ती ह्या अतिशय धाडसी असतात, प्रभावी असतात आणि लोकांवर त्यांचा प्रभाव असतो। समाजासाठी काम करणं हे त्यांना आवडत असतं, समाजासाठी काम करण्याचा गुण त्यांच्यामध्ये असतो। अशा सिंह राशीचे आता आपण वार्षिक राशी भविष्य बघणार आहोत। सिंह राशी राशीचक्रातली 5व्या नंबरची रास आहे आणि सिंह राशीचे स्वामी हे सूर्यग्रह आहेत। मित्रांनो बघा की सूर्यासारखे तेजस्वी सिंह राशीचे व्यक्ती हे असतात। आणि बघा मित्रांनो की 2025 या वर्षात अनेक ग्रहांचे परिवर्तन होणार आहे। गुरु ग्रहाचे परिवर्तन होणार आहे, राहू ग्रहाचे परिवर्तन होणार आहे, शनी ग्रहाचे परिवर्तन होणार आहे आणि हे तिन्ही ग्रह तुमच्या 2025 मध्ये तुमच्या राशीवर काय प्रभाव टाकणार आहेत हे सुद्धा आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। म्हणजेच काय की त्याचा परिणाम, ग्रह परिवर्तनाचा परिणाम हा तुमच्या राशीवर होणार आहे आणि त्याचे चांगले फळ तुम्हाला मिळणार आहे। येणाऱ्या 15 मे नंतर गुरु ग्रहाचे परिवर्तन तुमच्या राशीमध्ये होणार आहे। म्हणजे सिंह राशीमध्ये गुरु ग्रहाचे परिवर्तन झाल्यामुळे तुम्हाला अनेक चांगले फळ मिळणार आहेत, चांगले काम तुमचे होणार आहे, शुभ परिणाम तुम्हाला मिळणार आहेत। त्यातले परिणाम म्हणजे बघा की मित्रांनो की तुमचं ज्ञान वाढणार आहे। तुम्हाला कुठल्याही गोष्टीबद्दल ज्ञान पाहिजे असेल तर ते तुमचे ज्ञान वाढणार आहे। गुरु ग्रहाच्या परिवर्तनामुळे तुमचं ज्ञान वाढणार आहे। त्याचबरोबर तुमच्या एखाद्या चांगल्या व्यक्तीबरोबर तुमची ओळख होणार आहे आणि त्या व्यक्ती तुम्हाला तुमच्या दिशेकडे, चांगल्या दिशेकडे, तुमचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने त्या व्यक्तीबरोबर तुमची वाटचाल होणार आहे। म्हणजेच काय की येणाऱ्या काळात तुमच्या एखाद्या चांगल्या आणि हुशार माणसासोबत ओळख होणार आहे आणि तोच माणूस तुम्हाला दिशादर्शन किंवा दिशा दाखवणार आहे। त्यानंतर बघा की गुरुग्रहाच्या प्रभावामुळे, गुरु परिवर्तनामुळे 15 मे नंतर ज्या व्यक्तींना नोकरी नाही अशा व्यक्तींना नोकरी मिळण्याची शक्यता आहे। जे बेरोजगार युवक युवती असतील त्यांना 15 मे नंतर चांगली नोकरी मिळण्याची शक्यता आहे। एखाद्या सिंह राशीच्या व्यक्तींना, काही सिंह राशीच्या व्यक्तींना सरकारी नोकरी सुद्धा मिळण्याची शक्यता 15 मे नंतर आहे। त्याचप्रमाणे ज्यांना नोकरी असेल त्यांना नोकरीमध्ये बढती मिळण्याची शक्यता आहे, पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे। अशा व्यक्ती, सिंह राशीच्या व्यक्तींना 15 मे नंतर वरिष्ठ सहकार्य करतील। तुमचे जे कामावरचे सहकारी असतील ते तुम्हाला सहकार्य करतील आणि तुम्हाला नोकरीमध्ये चांगले दिवस नक्कीच येतील। विद्यार्थी वर्गासाठी गुरु परिवर्तन जे होणार आहे 15 मे नंतर विद्यार्थी वर्गासाठी येणारा जो काळ आहे तो अतिशय चांगला असणार आहे। 2025 मध्ये ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचं असेल, त्यांची स्वप्न ते आहेत, ते परदेशात जाण्याची स्वप्न 15 मे नंतर पूर्ण होणार आहे। त्यानंतर बघूया की उच्च शिक्षणासाठी ॲडमिशनसाठी तुम्हाला जर अडचणी येत असतील त्या अडचणी तुमच्या 15 मे नंतर दूर होणार आहे। गुरु परिवर्तनाचा तुमच्या राशीवर अतिशय चांगला परिणाम होणार आहे। आर्थिक बाबतीत म्हणायला झालं की आर्थिक बाबतीत सुद्धा तुमची आर्थिक आवक वाढणार आहे। आर्थिक जी तुमचं डेली इन्कम होता तो सुद्धा तुमचा वाढणार आहे आणि पैशाची जी अडचण तुम्हाला आलेली होती ती अडचण तुमची येणाऱ्या काळात दूर होणार आहे। गुरु परिवर्तनामुळे तुमचं अनेक जी स्वप्न होती ती स्वप्न तुमची पूर्ण होणार आहे। संतान सुख प्राप्त तुम्हाला येणाऱ्या काळात होऊ शकतो। 15 मे नंतर तुम्हाला संतान सुख प्राप्तीचा आनंद मिळू शकतो। ज्या लोकांची लग्न झालेली आहे अशा व्यक्तींना येणाऱ्या काळात लग्न सुद्धा होऊ शकतात। ज्या व्यक्तींची लग्न झालेली आहेत अशा व्यक्ती आपल्या जोडीदाराबरोबर चांगले एकमेकांचे चांगले पटून तुम्ही एकमेकांसोबत बाहेर फिरण्यासाठी जाणार आहात किंवा फिरण्याचे प्लॅनिंग सुद्धा तुम्ही आखणार आहात। तुमच्या कुटुंबातील वातावरण अतिशय चांगलं असणार आहे। मित्रांनो बघा कुटुंबातील वातावरण चांगलं असणार आहे। कुटुंबात तुमच्या सदस्याकडून तुम्हाला साथ मिळणार आहे, तुमची साथ कुटुंबाला मिळणार आहे। त्यामुळे तुमच्या एकंदरीत 15 मे नंतर तुमच्या कुटुंबात वातावरण अतिशय चांगलं असणार आहे।
ज्या व्यक्तींचा व्यवसाय आहे अशा व्यक्तींना व्यवसायात वृद्धीसुद्धा होणार आहे. त्यांचा जर व्यवसाय नवीन सुरू करायची इच्छा असेल तर त्यांचा व्यवसाय सुरू येणाऱ्या 15 मे नंतर होऊ शकतो. म्हणजेच काय की 2025 मध्ये तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्यास काहीही हरकत नाही. एखादा जर व्यवसाय सुरू असेल तर त्याची पण व्यावसायिक उलाढाल ही येणाऱ्या 15 मे नंतर वाढणार आहे. त्यानंतर बघूया मित्रांनो की त्यानंतर बघूया की राहू ग्रह सुद्धा परिवर्तन करणार आहे आणि राहू ग्रहाचा परिवर्तनाचा 2025 मध्ये सिंह राशीवर परिणाम होणार आहे. मित्रांनो बघा की राहूच्या परिवर्तनामुळे तुमचा गोंधळ वाढू शकतो, गैरसमज वाढू शकतो. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा व्यवहार करत असताना कुठल्याही प्रकारच्या बोलताना थोडीशी काळजी घ्या. एखाद्या व्यक्तीबरोबर एखाद्यासोबत तुमचा गैरसमज होणार नाही याची काळजी मात्र सिंह राशीच्या व्यक्तींनी घेतली पाहिजे. राहूच्या परिवर्तनामुळे तुमच्यामध्ये गैरसमज वाढू शकतात. एखाद्या व्यवहाराबरोबर गोंधळ होऊ शकतो. जर तुम्ही एखादा व्यवहार करायला गेले, एखादी खरेदी करायला गेले, गुंतवणूक करायला गेले तर तुमचा गोंधळ उडू शकतो. त्यामुळे कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करत असताना, खरेदी करत असताना सावधानगिरी बाळगूनच खरेदी करा. शांत डोक्याने ती खरेदी करा. कुठल्याही प्रकारचा गोंधळ घालू नका. त्यानंतर बघूया मित्रांनो की राहूच्या परिवर्तनामुळे तुमचा गैरसमज पण होऊ शकतो. तुमच्या एखाद्या व्यक्ती जर तुमच्या जवळची असेल त्या व्यक्तीबरोबर तुमचा गैरसमज होऊ शकतो. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं जर तुम्हाला गैरसमज झाला असेल तर त्याची शहानिशा करूनच त्यावर बोलणं उचित करा. वाणीवर नियंत्रण ठेवा. तुम्ही कुठल्याही प्रकारचा व्यवहार करा, नोकरीमध्ये असाल किंवा आपल्या परिवाराबरोबर बोलताना, आपल्या मित्रांबरोबर बोलताना आपल्या वाणीवर नियंत्रण हे तुम्ही ठेवलं पाहिजे. राहूच्या परिवर्तनामुळे तुम्हाला वाणीवर नियंत्रण ठेवणं गरजेचंच आहे. मित्रांनो बघा की त्यानंतर बघूया की शनीचे परिवर्तन तुमच्यासाठी काय फळ देणार आहेत. मित्रांनो बघा शनी ग्रहाच्या परिवर्तनामुळे तुम्हाला जे उच्च शिक्षणात अडचणी येत होत्या त्या अडचणी तुमच्या दूर होणार आहेत. त्याचप्रमाणे बघा की तुमचा डेली इन्कम सुद्धा वाढणार आहे. ज्या व्यक्तींचा डेली इन्कम असेल किंवा रोज तुम्हाला एखाद्या गोष्टीचा नफा मिळणार असेल, तुमचं उत्पन्न रोजचं असेल त्याचा डेली इन्कम हा तुमचा वाढणार आहे. त्यानंतर बघूया की भागीदारी. जर तुमचा भागीदारीत व्यवसाय असेल तर तो सुद्धा तुमचा चांगला होणार आहे. तुम्ही भागीदारीत व्यवसाय सुद्धा सुरू करू शकता. 30 मार्च 2025 नंतर तुम्ही एखाद्यासोबत भागीदारी करून नवीन व्यवसाय सुरू करू शकता. 30 मार्च 2025 नंतर ज्या अविवाहित व्यक्ती असतील त्यांचा विवाह जमण्याची शक्यता आहे. शनी परिवर्तनामुळे तुम्हाला त्याचा फायदा हा नक्कीच होणार आहे. 30 मार्च नंतर शनी परिवर्तनामुळे सिंह राशीच्या व्यक्तींना संतान सुख प्राप्त होऊ शकतो. ज्यांना मुलाची अपेक्षा आहे, मुलीची अपेक्षा आहे, अशा व्यक्तींना संतानाची अपेक्षा आहे, अशा व्यक्तींचे संतान सुख हे 30 मार्च नंतर प्राप्त होऊ शकतो. त्यानंतर बघा की 30 मार्च नंतर फक्त तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे. तुमचा जोडीदार तो स्त्री असेल, पुरुष असेल, त्याच्या आरोग्याची काळजी तुम्हाला 30 मार्च नंतर घ्यायची आहे. कुठल्याही प्रकारचा जर त्यांना त्रास जाणवला तर तुम्ही लगेच डॉक्टरांचा सल्ला मात्र नक्की घ्या. ज्यांना BP शुगरचा त्रास असेल त्यांनी आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला हा लवकरात लवकर घेतलेला बरा. BP शुगरच्या त्रासवाल्या पेशंटनी कुठलंही दुखणं तुम्ही अंगावर काढू नका. त्यानंतर बघा की 30 मार्च नंतर जेव्हा शनी परिवर्तन करतील तेव्हा तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल. नोकरीमध्ये तुम्हाला मेहनत करावी लागेल. तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील पण तुम्हाला काही जबाबदाऱ्या सुद्धा देतील. त्या जबाबदारीमुळे तुम्हाला नोकरीमध्ये मेहनत करावी लागेल, व्यवसायात तुम्हाला मेहनत करावी लागेल. त्यामुळे तुम्हाला थोडासा त्रास जाणवणार आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा आरोग्याचा त्रास जाणवला तर तुम्ही लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. 30 मार्च नंतर जेव्हा तुम्ही बोलणार असाल तेव्हा तुमच्या वाणीवर तुम्हाला नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. कुठल्याही प्रकारचं बोलताना वाणीवर नियंत्रण नक्की ठेवा. मित्रांनो सिंह राशीच्या व्यक्तींना 2025 हे वर्ष अतिशय चांगलं जाणार आहे. कुठल्याही प्रकारचा त्रास तुम्हाला जाणवणार नाही. आरोग्याच्या बाबतीत कुठल्याही प्रकारच्या तक्रारी जाणवणार नाही. ज्या छोट्या मोठ्या तक्रारी जाणवतील त्याचा तुम्ही लगेच डॉक्टरांचा सल्ला हा त्या तक्रारीबाबत नक्की घ्या. परंतु तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, सगळं तुमचं चांगलं जरी असलं तरी तुम्हाला गैरसमज होणार नाही, तुमचा गोंधळ उडणार नाही याची काळजी, याची दक्षता तुम्हाला येणाऱ्या 2025 मध्ये घ्यायची आहे. मित्रांनो बघा की काळजी घेतल्याबरोबरच तुम्हाला तुमच्या आरोग्याचं जपण्यासाठी व्यायाम आणि योगा करायचे आहे. त्याचबरोबर महिला वर्गाने बोलताना आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवायचं आहे. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवायचं आहे. महिला वर्गाने गाडी चालवताना कुठल्याही
कुठल्याही प्रकारच्या जोरात गाडी न चालवता वाहनावर नियंत्रण ठेवूनच महिला वर्गाने गाडी चालवायची आहे. 2025 वर्ष तुमच्यासाठी खूप आनंदाचं, भरभराटीचं आणि सुख आणि शांतमय जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा.